तर आज आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या एका खूप मोठ्या रहस्याबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे ते 1,44,000 लोक ज्यांच्या कपाळावर एक खास नाव लिहिलेलं आहे. आता प्रश्न हा आहे की ते नाव नक्की काय आहे आणि हे लोक आहेत तरी कोण? चला या सगळ्याचा उलगडा करूया. तर प्रकटीकरण 14:1 मध्ये आपल्याला हे चित्र दिसतं आणि इथूनच आपली सगळी चर्चा सुरू होते. काय म्हटलंय? त्यांच्या कपाळावर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते. याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे आपल्यासमोर दोन मोठे प्रश्न आहेत. पहिलं, हे नाव कोणतं आहे? आणि दुसरं, हे 1,44,000 लोक कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण थेट शास्त्रवचनांमध्ये जाऊन पाहूया आणि तर्कशुद्ध पद्धतीने याचं विश्लेषण करूया. तर सगळ्यात आधी देवाचं नाव. पण हे नाव काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला हे बघावं लागेल की बायबलमध्ये नाव या शब्दाला किती खोल अर्थ आहे. म्हणजे बघा, बायबलनुसार नाव म्हणजे फक्त कुणाला तरी हाक मारायचं लेबल नाही. त्या नावातून देवाचं स्वरूप, त्याचा अधिकार, त्याचं कार्य सगळं काही व्यक्त होतं. खरं तर देव स्वतःला याच नावातून आपल्यासमोर आणतो. तर सुरुवात करूया पित्याच्या नावाने. ते नाव आहे यहोवा आणि याचा अर्थ खूप गहन आहे. मी जो आहे तोच असेन. म्हणजे त्याचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाहीये. तो शाश्वत आहे, स्वयंपूर्ण आहे. आता बघा, हे किती सुंदर जुळून येतं. पुत्राचं नाव आहे येशू आणि येशू या नावाचाच अर्थ आहे यहोवा तारण आहे. म्हणजे पुत्राचं नाव हे वेगळं नाहीये, तर ते पित्याच्या उद्देशालाच व्यक्त करतं. पित्याचं नाव आणि त्याचं कार्य दोन्ही या एका नावात सामावलेलं आहे. तर मग बघा, लॉजिक अगदी सरळ आहे. पित्याचं नाव यहोवा, त्याचं अस्तित्व दाखवतं. आणि पुत्राचं नाव येशू, हे दाखवतं की यहोवा आपलं तारण करतो. म्हणजे पुत्राच्या नावातच पित्याचं नाव आणि त्याचा उद्देश दोन्ही आले. त्यामुळे त्या लोकांच्या कपाळावर लिहिलेले नाव हे येशू आहे. ठीक आहे, तर नावाचा उलगडा झाला. पण आता प्रश्न येतो की हे 1,44,000 लोक आहेत तरी कोण? बायबलमध्ये त्यांना एक खास शब्द वापरलाय, प्रथम फळ. आता याचा काय अर्थ होतो? आता बघा, ह्या लोकांची ओळख काय याबद्दल बरीच वेगवेगळी मतं आहेत. पण आपण जर सगळ्या बाजू तपासून पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्ट होते. सर्वात योग्य ओळख म्हणजे सर्व शहीद साक्षी. म्हणजे असे लोक ज्यांनी देवाच्या साक्षीसाठी, येशूसाठी आपलं जीवन समर्पित केलं, अगदी प्राणांची आहुती दिली. बरं, प्रथम फळ हा शब्द समजून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडं खोल जावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला बायबलमधील 3 महत्त्वाच्या सणांकडे बघावं लागेल. कारण हे 3 सण म्हणजे देवाच्या 3 मोठ्या कापण्या किंवा हार्वेस्टचं प्रतीक आहेत. ही एक प्रकारची टाईमलाईनच आहे. देवाची तारणाची योजना टप्प्याटप्प्याने कशी पूर्ण होते हे यातून दिसतं. सुरुवात होते येशू ख्रिस्तापासून. तो होता मृतातून उठलेला पहिला आणि एकमेव प्रथम फळ. त्यानंतर पेंटेकॉस्टपासून संतांची कापणी सुरू झाली आणि याचा शेवट 1000 वर्षांच्या राज्यात सगळ्या प्रथम फळांना एकत्र आणून होणार आहे. म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर शहीद साक्षी असो, ज्येष्ठ पुत्र असो, वारस किंवा राजकीय याजक असो, हे सगळे शब्द एकाच गटासाठी वापरले आहेत. कोण आहेत हे लोक? तर ते जे मरणापर्यंत देवाशी प्रामाणिक राहिले. आणि आता आपण येतो या सगळ्याच्या मूळ गाभ्याशी. या शहीद साक्षीदारांचा अंतिम उद्देश काय आहे? त्यांचं महत्त्व इतकं का आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका मोठ्या वैश्विक संघर्षाकडे बघावं लागेल. सैतानाने देवावर एक आरोप लावला होता की देवाने दिलेले नियम, त्याच्या आज्ञा पाळणं माणसाला शक्यच नाही, ते अन्यायकारक आहेत. पण या आरोपांना उत्तर कोण देतं? तर हे प्रथम फळ. ते आपल्या जीवनातून हे सिद्ध करून दाखवतात की नाही, देवाच्या आज्ञा पाळता येतात, अगदी मरणापर्यंतही. त्यामुळे त्यांची निष्ठा ही फक्त त्यांची वैयक्तिक गोष्ट राहत नाही, तर ती एक जिवंत पुरावा बनते. आणि या पुराव्यामुळे काय होतं? याचे परिणाम खूप मोठे आहेत. पहिलं म्हणजे सैतानाचा खोटेपणा उघड होतो. दुसरं, देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय सगळ्यांसमोर सिद्ध होतो. आणि तिसरं, या सृष्टीतून पापाला कायमचं काढून टाकण्याचा एक कायदेशीर आधार तयार होतो. मग त्यांचं भविष्य काय आहे? शास्त्र सांगतं की ते देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक बनतील आणि त्याच्यासोबत 1000 वर्ष राज्य करतील.
ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यांना वचन दिलेलं राज्य वारसा हक्काने मिळतं. म्हणजे शेवटी सगळं येऊन थांबतं एकाच गोष्टीवर, या लोकांच्या विश्वासूपणामुळे. फक्त त्यांचंच नाही, तर स्वतः देवाच्या चारित्र्याचं, त्याच्या स्वभावाचं समर्थन होतं. आणि हाच एक मोठा शक्तिशाली विचार आहे जो आपल्याला इथे मिळतो, की एका मानवी जीवनाने देवाच्या चारित्र्याचा अंतिम पुरावा बनणं ह्याचा नेमका अर्थ काय असू शकतो यावर नक्की विचार करा.